आता बघूयात पाऊस पाण्याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। खडकवासला धरणातून 45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्याच्या एकतानगर परिसरात पाणी भरण्यास सुरुवात। एकतानगर भागात पाणी शिरल्यानं सोसायटीतून 2 वयोवृद्ध नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढलं। लष्कराच्या बोटीतून दोन्ही नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलं। साचलेल्या पाण्यातून वाट काढत राज ठाकरे पुण्यातील एकतानगरमध्ये पोहोचले। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर एकतानगरमधील नागरिकांशी राज ठाकरेंचा संवाद। निळ्या पूररेषेतील घरांचं कायमस्वरूपी स्थलांतर करता येईल का, यावर स्थलांतराचा प्रस्ताव आणि आराखडा तयार करा। मुख्यमंत्री शिंदेंच्या जिल्हाधिकारी पालिका आयुक्तांना सूचना। वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ सदृश स्थिती। जिल्ह्यातील पूरस्थितीविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रतिपादन। नाशिकच्या रामकुंड परिसरातून एक पर्यटक वाहून गेल्याची घटना समोर। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यानं गोदावरी नदीला पूर। पुराच्या पाण्यात एक पर्यटक वाहून गेल्याची माहिती। गडचिरोलीच्या भामरागडमधील पर्लकोटा नदीवर 1 फूट पाणी। पर्लकोटा नदीवरील पूल वाहतुकीसाठी कालपासून बंद। भामरागड शहरात नागरिकांचं जनजीवन विस्कळीत। नाशिकमध्ये 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोमेश्वर धबधब्याचं सौंदर्य फुललं। गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केल्यानं धबधब्यावरील पाणी वाढलं। परिसरात स्थानिक नागरिकांची गर्दी। कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद। बारवी धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे महामार्गावर पाणी। उल्हास आणि रायते नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं रायते पूल वाहतुकीसाठी बंद।